त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली। जुनी पेन्शन योजना आणि त्यासाठी सरकारी कर्मचारी संपावर गेलेत। सरकारला टाळं ठोकलंय। सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? मुख्य म्हणजे इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे। देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली, मग फडणवीस शिंदे सरकार याबद्दल आट्यापाट्या का खेळतंय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। जे हक्काचं आहे ते सर्व कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उगारलंय। त्याचा फटका उल्हासनगरमधल्या जिल्हा रुग्णालयाला बसला। इथे अनेक कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं रुग्णालयात रुग्णांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या। रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा अनेक जण तासनतास ताटकळत उभे होते। ओपीडी मध्ये सुद्धा रुग्णांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। या रुग्णालयात मुरबाड, शहापूर, कर्जत, नेरळ एवढंच नाही तर अंबरनाथ आणि बदलापूर तसंच अन्यही ठिकाणून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात आणि या सगळ्यांना या संपाचा मोठा फटका बसला। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। या संपात भिवंडी शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय। पंचायत समितीसह तहसीलदार कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। आज सर्व काम इथलं ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। बातमी सर्वसामान्यांच्या बजेट संदर्भातली। सर्वसामान्यांचं बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली, कारण महागाई कमी करण्यासाठी धोरणात्मक व्याजदरात 0.25% वाढ करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेण्याची शक्यता आहे। आगामी पतधोरण आढाव्यात या संदर्भातला निर्णय होऊ शकतो असा अंदाज आहे। त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात कर्ज पुन्हा एकदा महाग होणार, अर्थात EMIचा आकडा वाढणार अशी जास्त शक्यता आहे। किसान सभा आणि समविचारी विविध संघटनांच्या वतीने शेतकऱ्यांचं एक आंदोलन सुरू झालंय। अर्थात लॉंग मार्च नाशिक पासून मुंबईच्या दिशेने निघालाय। नाशिक शहर सोडून हा लॉंग मार्च आता मुंबईकडे रवाना झाला। विविध मागण्यांसाठी नाशिकहून शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघालाय। उन्हाची तमा न बाळगता शेतकरी पायी मुंबईच्या दिशेने निघालेत। हजारोंच्या संख्येने शेतकरी आपल्या मागण्यांसाठी या मोर्चात सहभागी झालेत। किसान सभेच्या या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी आधीच चर्चेचं निमंत्रण दिलं आहे, मात्र आजची बैठक रद्द होऊन ती उद्या होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत काय होतं, तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, हा मोर्चा कुठपर्यंत पोहोचलाय? आजही हे सगळे आंदोलक मागण्यांवर ठाम आहेत? उद्याच्या बैठकीपर्यंत मोर्चा थांबणार नाही? सद्यस्थितीमध्ये हा मोर्चा नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीच्या परिसरामध्ये आहे आणि आता दुपारचं जेवण जे 12 वाजता जे जेवण करणार होते ते जेवण आता तब्बल 5 वाजून गेलेले आहे आणि त्यानंतर ही जेवणाची वेळ जी आहे, त्यांची दुपारची जेवणाची वेळ जी 12ची होती ती 5 वाजेची झालेली आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आता अशा पद्धतीने जेवण करताय। या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घरून शिधा जो आणलेला आहे तो शिधा त्यांना दिला जातोय, जेवण दिलं जात आहे आणि ज्या गावातनं ज्या पाड्यातनं हे लोक या ठिकाणी आलेले आहे, प्रत्येक गावाचे पाड्याचे लोक असे एक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवून आता या ठिकाणी या मोर्चेकऱ्यांना जेवण देत आहे आणि हे जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा हे मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतील अशा प्रकारची माहिती आहे। खरं तर आज दुपारी 3:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार होती आणि या बैठकीत जर तोडगा निघाला असता तर निश्चितपणे आज ही दुपारची जेवणाची वेळ या शेतकऱ्यांवरती रस्त्यावर जेवण्याची वेळ आलेली आहे ती आली
झाली नसती, त्यांना परत माघारी जाण्यासाठीची संधी मिळाली असती. मात्र सरकारने या सगळ्या मोर्चेकरांना वेळ दिलेला नाही आणि म्हणून अशा पद्धतीने आता दुपारचं जेवण जे आहे ते रस्त्यामध्ये काटाकुटामध्ये करण्याची वेळ त्या शेतकऱ्यांवर आलेली आहे. हे जर दृश्य बघितलं तर अतिशय बोलकं दृश्य आहे. कुठल्याही प्रकारची VIP व्यवस्था नसली तरी अशा परिस्थितीमध्ये जिथे जागा मिळेल तिथे हे लोक जेवण करताय. कोण एका चौकात बसलेले, जी जागा मिळेल त्यांना अशा ठिकाणी ते जेवण करताय आणि आपल्या पोटाची खळगी भरताय आणि या आंदोलनामध्ये सक्रियपणे ते सहभागी होत आहे. ही सगळी परिस्थिती बघतोय नाशिकमधल्या लाल वादळ अर्थात हा जो काही किसान सभेचा मोर्चा आहे त्याची ही दृश्य आहे. असे चूल पेटवून या लोकांना जेवण दिलं जातंय. कुठलाही साधन सामुग्री त्यांच्याकडे नाही आहे. त्या साधन सामुग्रीमध्ये हे मोर्चेकरी जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. या मोर्चामध्ये विशेष करून महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या मोठ्या संख्येनं महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहे आणि त्या देखील या महिला देखील जेवण करताय आणि आता पुढच्या काही वेळानंतर हा मोर्चा जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल. बर, लक्ष्मण तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.